मुंबईत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न। केवळ नावासाठीच का होईना मोदींची पत्नी असल्याचं समाधान, जशोदाबेन यांचं वक्तव्य। आम आदमी पार्टीच्या शाजिया इल्मी यांचा राजीनामा। मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील एकूण 4 जणांच्या नावाचा समावेश। नमस्कार, मी स्वाती गोडसे, टाइम टीव्ही महाराष्ट्र न्यूज बुलेटिन्स मध्ये आपलं स्वागत। पाहूयात सविस्तर वृत्त। आणि या न्यूज बुलेटिन्स मध्ये सर्वात प्रथम बातमी आहे जळगाव जिल्ह्याची। जळगाव जिल्ह्यात सध्या सूर्यनारायणाने आपल्या उष्णतेचा पारा चांगलाच वाढवला आहे। दरम्यान या ठिकाणी वाढलेल्या उष्णतेमुळे सामान्य नागरिक अनेक समस्यांना तोंड देत असल्याचं दिसत आहे। उष्णतेच्या त्रासाने त्रस्त असलेल्यांमध्ये वृद्ध नागरिक आणि लहान मुलांचा अधिक समावेश आहे। जळगाव जिल्ह्यात वाढलेल्या उष्णतेमुळे या ठिकाणच्या जनतेचा ओढा हा शीतपेयांकडे अधिक वाढला असल्याचं दिसून येत आहे। शीतपेय व आईस्क्रीम सारखा थंडावा देणाऱ्या गोष्टींची खरेदी या ठिकाणी प्रचंड प्रमाणात होताना दिसत आहे। वाढत्या उष्णतेमुळे एकीकडे जनतेला शारीरिक आणि आर्थिक त्रास होत आहे, तर तिथेच दुसरीकडे शीतपेयांच्या खरेदीमध्ये वाढ झाल्याने दुकानदारांना मात्र चांगलाच नफा होताना दिसत आहे। हो, सध्या जळगावचं तापमान जास्त प्रमाणात वाढल्यामुळे साधारणतः 46-47च्या आसपास असल्यामुळे थोडं उष्णतेचं प्रमाण वाढलं आहे। अशा वातावरणात शक्य म्हणजे पेशंटला सनस्ट्रोक म्हणा, उष्माघाताचं प्रमाण या असल्या वातावरणात जास्त होण्याचे चान्सेस असतात। तर त्याच्यामुळे लोकांनी शक्यतो दुपारच्या वेळेस घरात थांबवलं बरं। आणि अशा वेळेस म्हणजे पाण्याचं जे प्रमाण असतं शरीरातलं ते साधारणतः मेंटेन ठेवणं गरजेचं असतं। पाणी भरपूर पिणे किंवा लहान बाळांना स्पेसिफिकली बाहेर जाताना कॅप वगैरे यूज करणे किंवा सनकोट यूज करणे वगैरे या गोष्टी साधारणतः करायला हवा। आणि पाणी ज्युसेस वगैरे, लेमन ज्यूस म्हणा किंवा अदर ज्युसेस वगैरे यांचं सेवन भरपूर प्रमाणात करायला हवं की जेणेकरून पाण्याचं प्रमाण म्हणा किंवा बॉडी टेम्परेचर मेंटेन राहील आपले। सनस्ट्रोकचे किती रुग्ण आपल्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहात? सनस्ट्रोकचे आता रुग्ण सध्या तर ॲडमिट नाही आहे, पण जे होतं ते डिस्चार्ज केले गेले। मुंबईतील चव्हाण प्रतिष्ठान या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष भास्करराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत सर्व कार्यकर्त्यांनी एका दिलाने काम करून आगामी विधानसभा निवडणुकीला सामोरं जाण्याचा एकमुखी ठराव मंजूर करण्यात आला। कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी हा ठराव मांडला, तर आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांनी या ठरावाला अनुमोदन दिलं। व इतर जे काही प्रश्न असतील ते कामगारांच्या संबंधीचे असतील किंवा महिलांच्या संबंधीचे असतील किंवा सिनियर सिटीजन ज्येष्ठ नागरिकांच्या संबंधी किंवा तरुण पिढीच्या बद्दलचे असतील, त्याच्यामध्ये आपल्याला फार सखोलपणानं जाण्याच्या बद्दलची गरज आहे। उद्याच्या निवडणुकीला सुद्धा आपल्याला जायचं, कसं जायचं, काय जायचं, कशा जायचं, मित्र पक्षाची वाटाघाटी कशा करायच्या। मित्र मागच्या वेळेस ज्या वेळेला आपण निवडणुकीला गेलो त्यावेळेला लोकसभेतल्या जागा आपल्याला थोड्या कमी आल्या होत्या आणि त्यामुळे त्याच्यापूर्वीच्या 2009च्या आधीच्या निवडणुकीमध्ये जेवढ्या विधानसभेच्या जागा या आपल्याकडे होत्या त्यावेळेला आपल्या मित्र पक्षांनी तुमची लोकसभेची संख्या कमी झालेली आहे, त्यामुळे विधानसभेची सुद्धा संख्या कमी झाली पाहिजे या प्रकारचा एक आग्रह झाला। तो आग्रह आपल्याला चुकी मान्य करायला लागला। आज परिस्थिती थोडीशी बदललेली आहे, त्या परिस्थितीमध्ये आणखी काय करता येईल त्याचा विचार केला पाहिजे। जे कोणी पक्षाच्या वतीनं बोलतील त्यांनी हे पाठीमागचं जे सूत्र आपल्याला सांगण्यात आलं आणि त्याची जी झळ आपल्याला बसली ते सूत्र नजरेसमोर ठेवून त्या संबंधीचा विचार जिथे करायचा असेल तो केला पाहिजे। सुप्रिया सुळे यांना मत न दिल्याने वीज पुरवठा खंडित करण्यात येईल। अजित पवारांच्या या वादग्रस्त विधानाला मुद्दा बनवत महाराष्ट्राचे भाजपा प्रवक्ता माधव कुमार यांनी एका पत्रकार परिषदेदरम्यान बोलत असताना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला निशाणा करत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोपांची चांगलीच उधळण केली आहे। काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे जनतेला जाणून बुजून हैराण करत असल्याची टीका यावेळी माधव कुमार यांनी केली आहे। माधव कुमार यांनी यावेळी असेही म्हटले
की काँग्रेस एनसीपीने जणू बीजेपीला जिंकवून दिल्याची शिक्षा जनतेला देण्याचे मन बनवले आहे. गेल्या कित्येक दिवसापासून वसई, विरार, सांगली इत्यादी ठिकाणी खरोखरच वीज पुरवठा खंडित केला आहे. ही एक जाणून बुजून केलेली खेळी असल्याचं प्रतिपादन माधव कुमार यांनी यावेळी केलं. राजनैतिक विशेषज्ञांच्या मते माधव कुमारांची ही प्रेस कॉन्फरन्स येत्या विधानसभा निवडणुकीची तयारी असून महाराष्ट्र विधानसभेवर भगवा फडकवण्याची कोणतीही संधी भाजप यावेळी गमावणार नसल्याचं स्पष्ट होतंय. महाराष्ट्र की बीजेपी स्टेट यूनिट ने कांग्रेस एनसीपी पे संगीन आरोप लगाए. जानने की कोशिश करते कि आरोप क्या है. लोकसभा चुनाव में भारी हार होने के बाद कांग्रेस और एनसीपी के नेता प्रतिशोध की राजनीति पर तुले और उन्होंने महाराष्ट्र के अलग अलग इलाकों में, अलग अलग क्षेत्रों में लोगों का पीने का पानी और बिजली का सप्लाई बंद करने के कारनामे शुरू किए हैं. आज मैंने 3 नमूने पेश किए हैं. एक है सातारा शहर से, सातारा शहर के नजदीकी एरिया है शाहूपुरी इलाका करके. वहां के लोगों ने हमें वोट नहीं दिया ऐसा मानकर उनका पानी का सप्लाई पिछले 3 दिनों से बंद किया गया है. दूसरा नमूना है सांगली जिले के ताजगांव क्षेत्र से, जो आर पाटिल का चुनावी क्षेत्र है, जहां से आर पाटिल हमेशा चुनकर आते हैं. लेकिन इस चुनाव में हमारी उम्मीदवार ने वहां पर भारी बढ़त हासिल की है और उसके बाद चुनाव के नतीजे आने के बाद तुरंत 2 दिनों के पश्चात इस क्षेत्र के 4 प्रादेशिक वाटर सप्लाई स्कीम जो थी वो बंद कर दी गई. उसकी वजह से 1,74,000 पॉपुलेशन बाधित हुई है और ये बताया गया कि इन वाटर सप्लाई स्कीम्स के इलेक्ट्रिसिटी ड्यूज बाकी है, इसलिए हमने वाटर सप्लाई बंद किया है, पावर सप्लाई बंद किया. लेकिन ये ड्यूज जो है, ये ड्यूज पुराने ड्यूज है, पिछले 6-7 सालों से चलते आए हुए ड्यूज है. फिर भी आज तक कभी ये पावर सप्लाई बंद नहीं किया था, इस बार किया गया. ये सीधा सीधा प्रतिशोध का कारनामा है. और तीसरा नमूना मैंने दिया है वसई विरार के क्षेत्र से, जहां पर ज्यादा बड़ी संख्या में गुजराती या जैन लोगों की सोसाइटीज है. वहां का पानी सप्लाई, पानी पुरवठा पिछले 3 दिनों से बंद है. तो ये सारी प्रतिशोध की राजनीति बंद करें और लोगों की समस्याओं की तरफ ध्यान दे, ऐसा आह्वान हमने कांग्रेस एनसीपी के नेताओं से किया है. बहुत बहुत शुक्रिया हमसे बात करने के लिए. थे बीजेपी के स्टेट यूनिट के स्पोक्सपर्सन जो बता रहे थे कि कांग्रेस एनसीपी प्रतिशोध की पॉलिटिक्स के लिए, जो बिल्कुल भी गलत है. कैमरा पर्सन अजय के साथ में अमित सारस्वत, टाइम टीवी, मुंबई. यानंतर बातमी आहे लातूरची. लातूरमध्ये घडली एक धक्कादायक घटना. लातूर शहरात एका महिलेला तिच्या सासरच्याच लोकांकडून चक्क जिवंत जाळण्यात आलंय. जिवंत जाळण्यात आलेल्या या महिलेचा दोष केवळ एवढाच होता की या महिलेने एका मुलगी अपत्याला जन्म दिला होता आणि मुलगी झाली म्हणून या महिलेच्या सासरच्या विकृत लोकांनी थेट या महिलेला पेटवून दिल्याची घृणास्पद घटना लातूर इथे घडली आहे. आजच्या आधुनिक म्हणवणाऱ्या जगात आजही असा प्रश्न विचारावासा वाटतोय की खरंच माझं जन्म घेणं हे पाप आहे का? हा प्रश्न आहे त्या प्रत्येक मुलीचा, जिच्या जन्माने पुरुष प्रधान संस्कृतीने बरबटलेल्या या समाजात मुलीचा जन्म म्हणजे पाप मानलं जातं. ज्या स्त्रीपासूनच संपूर्ण मानवी समाजाचं चक्र निरंतर चालू आहे, त्या स्त्रीचंच अस्तित्व नकोसं वाटणाऱ्या या समाजाचे डोळे कधी उघडणार? जर या विश्वातून स्त्रीच अस्तित्व संपुष्टात आलं तर काय होईल याची कल्पना केली तर कदाचित या विकृत विचारांच्या माणसांना त्यांचं उत्तर नक्कीच मिळेल. लातूर सारख्या शहरात मुलगी या अपत्याला जन्म दिला म्हणून त्या बाळाच्या जन्मदात्या आईला चक्क जिवंत जाळणं म्हणजे माणुसकीला काळीमा फासण्यासारखंच आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदींनी पत्नीच्या स्वरूपात पहिल्यांदाच जशोदाबेन यांचा स्वीकार केला आहे आणि मोदींनी आपल्याला आपली पत्नी म्हणून स्वीकार केल्याचा आनंद व समाधान मोदींच्या पत्नी जशोदाबेन यांनी देखील व्यक्त केला असून आपण मोदींच्या अभूतपूर्व यशामध्ये आनंदित असल्याच्या भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. लोकसभेच्या निवडणूक उमेदवारी अर्जात पत्नी म्हणून उल्लेख केलेल्या जशोदाबेन ह्या मोदींच्या कृत्यामुळे आनंदी व समाधानी आहेत. मोदींनी आपला पत्नी म्हणून उल्लेख केल्यामुळे त्यांनी मोदींचे आभार व्यक्त केले आहेत. सार्वजनिक जीवनामध्ये मोदींनी प्रथमच आपला पत्नी म्हणून उल्लेख केलेला आहे. त्या पार्श्वभूमीवर निवडणुकीदरम्यान वादही निर्माण झाला होता. मात्र यापूर्वी पत्नी म्हणून उमेदवारी अर्जात त्यांनी माझं कधीही नाव लिहिलं नसलं तरी मी त्यांची पत्नी होते, आहे आणि नेहमीच राहील असं जशोदाबेन यांनी स्पष्ट केलं आहे.
आम आदमी पार्टीच्या शाजिया इल्मी यांनी पार्टीमधील आपल्या सर्वच्या सर्व पदांचा राजीनामा दिला असून त्या आता पार्टीतून बाहेर पडल्या आहेत. शाजिया इल्मी या आम आदमी पार्टीच्या अगदी स्थापनेपासून पक्षाशी संलग्न होत्या. इल्मी यांच्यासोबत पक्षाचे आणखी एक नेते कॅप्टन गोपीनाथ यांनी देखील आपला राजीनामा दिला आहे. अल्पसंख्याकांचा लोकप्रिय चेहरा असलेल्या आणि आम आदमी पार्टीच्या फाउंडर मेंबरपैकी एक असलेल्या शाजिया इल्मी यांनी गाझियाबाद येथून लोकसभा निवडणूक लढवली होती, परंतु त्यांना तिथे पराभव पत्करावा लागला. या आधी सुद्धा दिल्लीच्या आर.के. पुरम विधानसभा निवडणुकीतही त्या पराजितच झाल्या होत्या. आम आदमी पार्टी पक्षात लोकशाही पद्धती नसून आता हा पक्ष दिशाहीन झाला असल्याची टीका इल्मी यांनी केली आहे. पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांच्यावर देखील त्यांनी हल्लाबोल चढवला. मध्यंतरीच्या काळात कमालीच्या लोकप्रिय ठरलेल्या आम आदमी पार्टी पक्षाबद्दलची जनतेची प्रतिमा आता धूसर होत चालल्याचं दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर या पक्षातून नाराज होऊन अनेक जण बाहेर पडत असल्याचं चित्र आहे. आम आदमी पार्टीनंतर आता बातमी आहे राष्ट्रवादी काँग्रेसची. विजयकुमार गावित यांनी दिलेल्या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या मंत्रिमंडळात फेरबदल होताना दिसत आहेत. शरद गावित हे विजयकुमार गावितांचे भाऊ आणि समाजवादी पक्षाचे आमदार असून आता विजयकुमार गावितांच्या जाण्याने रिक्त जागेवरील पदावर त्यांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विजयकुमार गावित यांची कन्या हिना गावित यांनी नंदुरबार येथून भाजपाच्या तिकिटावर उमेदवारी केली होती. हिना गावित हिने भाजपाच्या तिकिटावरून उमेदवारी केल्यामुळे विजयकुमार यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. फौजिया खान यांना देखील मंत्रिमंडळातून डावललं जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. देशाचे भावी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या होणाऱ्या पंतप्रधान पदाच्या शपथविधी सोहळ्याला अवघा एकच दिवस शिल्लक राहिला आहे आणि तिथेच दुसरीकडे याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान पदाच्या शपथविधी सोबतच मोदींच्या मंत्रिमंडळात कोणकोणत्या नेते मंडळींना स्थान मिळणार या चर्चेला आता उधाण आलं असून मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील 4 खासदारांच्या नावाचा देखील समावेश असल्याची दाट शक्यता सांगण्यात येत आहे. देशाचे भावी पंतप्रधान होणाऱ्या नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यासोबतच आता सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे ते मोदींच्या मंत्रिमंडळाकडे आणि यामध्ये सर्वांच्या उत्सुकतेचा विषय हाच आहे की या मंत्रिमंडळात अखेर कोणकोणत्या नेते मंडळींना स्थान दिलं जाणार आहे. मंत्रिमंडळाच्या या चर्चेमध्ये अशी माहिती समोर आली आहे की महाराष्ट्रातील एकूण 4 खासदारांची नावं या मंत्रिमंडळाच्या यादीमध्ये असण्याची शक्यता आहे. या 4 खासदारांमध्ये नितीन गडकरी, गोपीनाथ मुंडे, रावसाहेब दानवे आणि हंसराज अहिर यांचा समावेश असल्याचं सांगण्यात येतंय. हे 4ही खासदार भाजपाचेच असून अद्याप शिवसेनेतील कोणत्याही नावाचा मोदींच्या मंत्रिमंडळात समावेश असल्याचं जाहीर करण्यात आलेलं नाही. या न्यूज बुलेटिन्स मध्ये पुन्हा एकदा नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. मुंबईत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न. केवळ नावासाठीच का होईना मोदींची पत्नी असल्याचं समाधान जशोदाबेन यांचं वक्तव्य. आम आदमी पार्टीच्या शाजिया इल्मी यांचा राजीनामा. मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील एकूण 4 जणांच्या नावाचा समावेश. आणि या न्यूज बुलेटिन्स मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा टाइम टीव्ही महाराष्ट्र न्यूज, अचूक वेळ खरी गोष्ट. नमस्कार.